नमस्कार महाराज. बरेच कार्यकर्ते आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे. बरेच कार्यकर्ते विचारतात की व्यवसाय करण्यासाठी काय करावं लागेल. तुमचाही असा प्रश्न असेल तर मी काही गोष्टी अनुभवल्या तुम्हाला सांगतो. मला कुठलं तुम्हाला मोटिवेशन नाही द्यायचं. चालू आहे युट्यूबला भरपूर असं यू कर डालो त्यू कर डालो, पण मी जे अनुभवलंय महाराज ते सांगतो. कारण की मी या ज्या क्षेत्रात आहे या क्षेत्रात माझ्या मागच्या 5 पिढ्याही कोणीच नाही आहेत. तर मित्रांनो, ज्याला परत व्यवस्थित आहे का कोण बिझनेस करू शकतं, ज्याला भविष्याच्या चिंता नाही, जो भविष्याचा विचार करू शकत नाही, ज्याला भविष्याचा विचार करायचा नाही, असेच लोक व्यवसाय करू शकतात. तुम्ही म्हणाल कसं काय? मित्रांनो, मी ह्या गोष्टीमध्ये असं का बोलतोय तुम्हाला, कारण भविष्यामध्ये काय होईल, सक्सेस होईल का बिझनेस, तुमचा विषय तिथे आवरेल महाराज. मी जर कर्जात डुबालो, भविष्य तिथेच आवरेल. माझं लग्नच नाही झालं, तिथेच आवरलं. एवढं मॅनेजमेंट कसं काय होईल, तिथेच आवरलं. मी फ्लॉप गेलो तर तिथेच आवरेल. नवीन नवीन कॉम्पिटिशन मार्केटमध्ये त्यांनी मला बीट करून गेला आणि माझा व्यवसाय बसून गेला तर तिथेच आवरलं. या सगळ्या गोष्टी आहेत महाराज भविष्याच्या, आणि याच्यातला एकही विचार तुमच्या डोक्यात आवरला की तुम्ही तिकडेच आवरून जाल. म्हणून मी बोलताना विचार करून शब्द बोललाय की बिझनेस कोणी करायचा, जो भविष्याबद्दल विचार करणार नाही, अशाने व्यवसाय करायचा महाराज. आणि दुसरी गोष्ट अजून सगळ्यात महत्वाची, सबसे बढिया गोष्ट, स्वतःला विचारा, जर सगळं संपलं तर भीक मागायची तयारी आहे का आपली? जर मनाने उत्तर दिलं ठीक आहे, आपण भीकही मागू, पण बिझनेसच करू, व्यवसायच करू, तर मग उतरून जा महाराज. एकदम भारी आहे. मग काही डोक्याला ताणच नाही. माझ्यासारखा विचार जर कराल, च्या आईला काय होणार आहे, भीक करायला तर आपण देतोच ना भीक, मग आपल्यालाही कोणीतरी दिलंच. जगू, मेरा भारत महान. आणि खरं या गोष्टीमध्ये मान आहे, मरू नाही देणार आपल्याला, मग काय टेन्शन घ्यायचं. जॉन एलियचा एक शेर आहे, मला खरंच खूप आवडतो. कितने दिलकश हो तुम, कितना दिलजीव हूं मैं, कितने दिलकश हो तुम, कितना दिलजीव हूं मैं, क्या सितम है आखिर में मर जाएंगे, क्या सितम है आखिर में मर जाएंगे. उर्दू मध्ये त्याचा भाषांतर असं आहे की तू तू किती मोठा आहेस, तू किती सुंदर, किती भारी आहेस तू, आणि मी किती खराब आहे, मी किती खालचा आहे, मी किती चीप आहे, मी किती खराब आहे, तू कोण आहे, किती मोठं खानदान आहे, पण शेवटी काय आहे, शेवटी तुम्हाला इथे येणं आहे, स्मशान. तुम्हालाही आणि मलाही. आणि तुम्ही नोकरी करा की काय करा, सगळ्यांना इथेच यायचं आहे. फक्त निवडायचं काय ते याच्यावर आहे, तुमच्यावर. अशी गोष्ट आहे महाराज. असं असेल तर करा बिझनेस, तयारी भीक मागायची. नसेल तर मग आपलं आपलं नोकरी करा 8 ते 12. जय साबजी, जय हिंद, जय महाराष्ट्र.